अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या दिशेला डोके करून झोपावे। आपण जर योग्य दिशेला डोके करून झोपलो नाही तर खूप समस्या जाणवतात, शारीरिक मानसिक समस्या जाणवतात। चुकीच्या दिशेला डोके करून झोपलो तर माता लक्ष्मी नाराज होते, माता लक्ष्मी घरातून निघून जाते आणि पैसा टिकत नाही। झोपताना दक्षिण दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये, कारण या दिशेकडे पाय करून झोपल्यास पैसा आपल्या आयुष्यातून निघून जातो। तसेच दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास ती व्यक्ती सतत आजारी पडते, घरामध्ये सततचा आजारपण जाणवतं आणि आजारपणावर पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो। यामुळे आपल्या घरामध्ये पैशांची तंगी जाणवू लागते। तुम्हाला जर तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नका। दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या कुटुंबावर नाराज होते। परंतु दक्षिण दिशा आणि पूर्व दिशेकडे डोके करून झोपावे ते चांगले असते, यामुळे चांगली झोप लागते, मनाला ताजेपणा मिळतो। उत्तर दिशेला पाय करून झोपल्यास घराची प्रगती होते, घरात सुख समृद्धी लाभते, आर्थिकदृष्ट्या ती व्यक्ती संपन्न होते। पण तुम्ही जर दक्षिण दिशेकडे पाय करून झोपत असाल तर ती सवय आत्ताच बदला आणि दक्षिण दिशेकडे पाय करून न झोपता दक्षिणेला डोके करून झोपा। तुम्ही जर सतत आजारी पडत असाल, घरामधील लोक आजारी पडत असतील तर त्यांचे एकमेव कारण असू शकते, त्यामुळे तुम्ही तुमची झोपण्याची दिशा पहिल्यांदा बदला। तुमच्या आयुष्यात येणारी सर्व संकटे आपोआप दूर होतील आणि दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास माता लक्ष्मी देखील आपल्या कुटुंबावर नेहमी प्रसन्न होईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा। तुम्हाला असेच धार्मिक व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।